तर AutoCAD 2021 हे वेलकम स्क्रीन आहे. जे तुम्हाला आता व्हिजिबल आहे. वेलकम स्क्रीन म्हणू शकता किंवा येस एक 5 मिनिट लेक्चरसाठी. ठीक. वेलकम स्क्रीन आहे ही तुमची. आता वेलकम स्क्रीनवर इथे तुमचे जे टॅब्स बघतात सगळे, ते सगळे ऑफ असतात. का बरं? कारण की आपण अजून एक न्यू फाईल ओपन नाही केली किंवा एक मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपण टेम्पलेट सिलेक्ट नाही केलं तर. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा तुम्ही AutoCAD स्टार्ट करता तेव्हा इम्पॉर्टंट काय असतं की तुमचे टेम्पलेट तुम्हाला सिलेक्ट करावे लागतात. आता इथे बघितलं तर तुम्हाला गेट स्टार्टेडमध्ये एक स्टार्ट ड्रॉइंगचा एक ऑप्शन मिळतो आणि त्याच्यात जर साइडला इथे रिसेंट डॉक्युमेंट्स मिळतात. ठीक आहे. रिसेंट डॉक्युमेंट्स म्हणजे याआधी जेवढे तुम्ही ड्रॉइंग्स क्रिएट केले ते सगळे तुम्हाला इथे अवेलेबल असतात. ठीक आहे. कनेक्शनमध्ये तुमचं साइन इन वगैरेचं ऑप्शन असतं. जर तुम्ही लॉग इन करत असाल क्रॅक व्हर्जनमध्ये ते तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे. आता इथे रिसेंट डॉक्युमेंट तुम्ही एक सिंगल क्लिकमध्ये तो डायरेक्टली ओपन करू शकता. हे सेम ऑप्शन तुम्हाला इथे ओपन फाईलमध्ये पण मिळतो. ओके. आता स्टार्ट ड्रॉइंग केल्याच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर आपल्याला टेम्पलेट चूज करायचं आहे. ठीक आहे. ते टेम्पलेटला तुम्ही ड्रॉप डाउन करा तर इथे काही टेम्पलेट्स तुम्हाला शो होतील. यामध्ये आर्किटेक्चरचे काही आहेत. त्यानंतर सिव्हिल मेट्रिक आहे, इम्पेरियल आहे. मेट्रिक आणि इम्पेरियलमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो? तर इम्पेरियल म्हणजे फीट इंचेसवाले टेम्पलेट असते आणि मेट्रिक म्हणजे मीटर एमएम मध्ये असते. ठीक आहे. बट आपल्याला एक सिंपल टेम्पलेट ओपन करायचा आहे. तो असेल तुमचा ACAD. ACAD.DWT. DWT काय तर टेम्पलेटच्या फाईलचा फॉर्मॅट असतो. जसं AutoCADची फाईल तुमची DWG मध्ये सेव्ह होते, तसं जे टेम्पलेट असेल तुमचं ते DWT मध्ये सेव्ह करा. ठीक आहे. हे 2D साठी यूज करतो आपण. जर 3D असेल तर 3D.DWT तुमचं ओपन होईल. ठीक आहे. AutoCAD.DWT मी इथे ओपन करते. सिलेक्ट ठेवलं मी टेम्पलेट. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा एक फाईल ओपन होईल. ठीक आहे. एक ड्रॉइंगचा प्रोजेक्ट तुमचा ओपन होणार आहे. ठीक आहे. आता प्रोजेक्टमध्ये इथे काही टूल्स बघूयात आपण कोणत्या टूल्सला एक्झॅक्टली काय म्हणतात. ठीक आहे. सगळ्यात वरती तुम्हाला दिसते Autodesk AutoCAD 2021. ठीक आहे. Autodesk काय आहे तर Autodesk कंपनीने AutoCAD हे क्रिएट केलं आणि 2021 काय आहे तर त्याचा व्हर्जन आहे. तर लेटेस्ट व्हर्जन हा लेटेस्ट व्हर्जन पण अवेलेबल असतात तुम्हाला. 22 आहे, 23 आहे. ठीक आहे. फारसा काही डिफरन्स नसतो यामध्ये. ठीक आहे. सो तुम्ही 21 किंवा 23 पण यूज केला तरी चालेल. की त्याच्यात जस्ट पुढे अजून एक तुम्हाला इथे नेमिंग दिसतंय. Drawing1.DWG. ठीक आहे. Drawing1 काय आहे तर तुमच्या ड्रॉइंगचं नेमिंग दिलंय. ठीक आहे. नेमिंग दिलंय म्हणजेच काय? हा असेल तुमचा टायटल बार. टायटल बारमध्ये तुम्ही तुमचं ड्रॉइंग ज्या नावाने सेव्ह कराल ते इथे तुम्हाला शो होतं. सो याला आपण टायटल बार बोलणार. आणि .DWG हा AutoCADच्या फाईलचा फॉर्मॅट असतो किंवा त्याचं फाईलचं एक्सटेन्शन असणार आहे. जसं टेम्पलेट फाईल आपण DWT मध्ये बघितली, तसं जी तुमची प्रोजेक्ट फाईल असणार आहे ती .DWG मध्ये सेव्ह राहते. ओके. सो हा टायटल बार असणार आहे तुमचा. त्यानंतर इथे लेफ्ट कॉर्नरला तुम्हाला अप साइडला इथे एक A म्हणून सिम्बॉल दिसतो रेड कलर मध्ये. हा असणार आहे तुमचा ऍप्लिकेशन बटन. ऍप्लिकेशन बटन मध्ये तुम्हाला एकच मिनिट. एक ऍप्लिकेशन बटन असतो हा. ऍप्लिकेशन बटन मध्ये सेम तुम्हाला एक ऑप्शन मिळतो न्यू फाईलचा, की न्यू फाईल तुम्ही इथून ओपन करू शकता. की सेम तुम्हाला कोणता टॅब ओपन होईल तर टेम्पलेटची फाईल तुम्हाला ती सिलेक्ट करावी लागेल. ACAD टेम्पलेट असेल सिलेक्ट करून ओपन करा. तिथे तुमची न्यू फाईल इथे ओपन होईल. ठीक आहे. Drawing1 मध्ये होता आता आपण न्यू ड्रॉइंग ओपन केल्यानंतर तो Drawing2 मध्ये आपल्याला शिफ्ट करेल. ठीक आहे. न्यूचा ऑप्शन आहे. त्यानंतर ओपनचा एक ऑप्शन मिळतो. ओपन मध्ये काय असेल ज्या याआधी जे काही तुम्ही फाईल्स क्रिएट केले ते तुम्हाला ओपन करायचे असेल तर सिलेक्ट करून ओपन करा. ती फाईल तुमची इथे ओपन होईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन होतं आपलं सेव्ह. सेव्ह म्हणजे काय? ज्या ड्रॉइंगवर तुम्ही काम करताय किंवा ज्या फाईलवर तुम्ही काम करताय तिथून तुम्ही सेव्ह करू शकता. आता इथे सेव्ह करते मी. तर सेव्ह केल्यानंतर इथे फाईल फॉर्मॅट बघितला तर तो DWG मध्ये आहे आणि Drawing1. इथून मग तुम्ही रिनेम करू शकता तुमच्या ड्रॉइंगचा. मग इथून जर तुम्ही रिनेम कराल तर तो इथून पण रिनेम होणार आहे.
ओके. आता याच्यामध्ये फाईल हो. नेम तुम्ही इथे मेन्शन करा. इथे पाथ असेल तुम्हाला कुठे फाईल तुमचं लोकेशन काय ठेवायचंय ते इथून तुम्ही लोकेशन चूज करू शकता. इथे फाईल टाइपचं पण एक ऑप्शन मिळतो. फाईल टाइपमध्ये बघितलं तर काही तुम्हाला AutoCADचेच व्हर्जन इथे व्हिजिबल आहेत. आता हे व्हर्जन कशासाठी असतात? आता सपोज मी इथे 2021चं व्हर्जन यूज करते आणि तुमच्या सिस्टममध्ये 2023 असेल. तर मी जे 21 मध्ये ड्रॉइंग केलंय, ते मी 23 मध्ये इझिली ओपन करू शकते. ठीक आहे. कारण की काय आहे 23 पेक्षा तो लोअर व्हर्जनमध्ये असणार. बट जर तुम्ही हं. 20 मध्ये काम करताय आणि तो तुम्हाला 21 मध्ये ओपन करायचा आहे, तर तो ओपन नाही होणार. कारण की आपण हायर टू लोअर नाही ओपन करू शकत. लोअर टू हायर ओपन करू शकतो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जी तुमची हायर व्हर्जनची फाईल आहे, ती तुम्हाला लोअर व्हर्जनमध्ये सेव्ह करून घ्यावी लागते. तर त्याचा ऑप्शन तुम्हाला इथे मिळतो. ठीक आहे. जर सपोज तुम्ही 23 यूज करताय, तर तो तुम्ही त्याला 18 मध्ये किंवा 19च्या इथे तुम्हाला सगळे ऑप्शन मिळतात किंवा तुम्हाला व्हर्जन मिळतील कोणत्या इयरच्या व्हर्जनमध्ये तुम्हाला तो सेव्ह करायचा. तर लोअर व्हर्जनमध्ये सेव्ह करा म्हणजेच काय तुम्हाला तो जो लोअर व्हर्जन असेल त्यात त्यात तुम्हाला जी हायर व्हर्जनची फाईल आहे ती ओपन करता येते. ठीक आहे. तर त्यासाठी हा फाईल टाइपचा ऑप्शन आपल्याला दिला जातो. ठीक आहे. सेव्हमध्ये मिळणारे तो ऑप्शन सेम सेव्ह ॲज आहे. सेव्ह ॲज म्हणजे काय त्याची कॉपी तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट कधी यूज करणार? इम्पोर्ट म्हणजे काय? जर फाईलमध्ये तुम्हाला काही इम्पोर्ट करायचंय, काहीतरी इन्सर्ट करायचं. इन्सर्ट म्हणजेच काय इम्पोर्ट करायचं असेल. मग आपण इन्सर्ट काय-काय करू शकतो? इमेज फाईल इन्सर्ट करू शकता किंवा किंवा पी-डी-एफ फाईल इम्पोर्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे. सो इम्पोर्टसाठी हा ऑप्शन असणार आहे. एक्सपोर्ट म्हणजे काय? की जर तुम्हाला बाहेर ही फाईल एक्सपोर्ट करायची म्हणजे बाहेर कुठे सेव्ह करायची लाइक डी-डब्ल्यू-जीमध्ये तर ती ऑलरेडी सेव्ह राहतेच. बट तुम्हाला पी-डी-एफमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल त्याचं, तर त्या केसमध्ये आपण याला पी-डी-एफमध्ये एक्सपोर्ट करतो. ठीक आहे. सो हे ऑप्शन आपल्याला कशात मिळतात? तर ॲप्लिकेशन बटनमध्ये. की ॲप्लिकेशन बटनच्या साइडला अजून छोटे-छोटे टॅब्स दिसतील तुम्हाला. हे टॅब्स असतात क्विक ॲक्सेस टूलबार. की क्विक ॲक्सेसमध्ये मग तुम्हाला अंडू आणि रिडूचे ऑप्शन मिळतील. त्यानंतर सेम सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह ॲज आहे, न्यू आहे आणि ओपन आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे साइडला एक एरो दिसतोय तुम्हाला. तो जो एरो असतो तो कस्टमाइजचा एरो असणार. ठीक आहे. कस्टमाइजमध्ये जेवढे तुमचे इथे चेकवाले ऑप्शन आहेत तेच तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. ठीक आहे. सपोज मी इथे ओपनला अनचेक करते तर काय होईल? ओपन तिथून हाईड होऊन जाणार आहे. हे परत मी याला चेक करते तर पण परत मला तिथे ऑप्शन अवेलेबल राहील. ठीक आहे. सो याचं जे कस्टमायझेशन आहे ते तुम्ही इथून करू शकता. मग तुम्हाला कोणते-कोणते ऑप्शन हवेत ते तुम्ही इथे ठेवू शकता. क्विकली ॲक्सेसिबल असतात ते. आता सेम ऑप्शन ॲप्लिकेशन बटनमध्ये पण आहे सेव्ह, सेव्ह ॲज ओपनचे. बट इथे काय आहे ते क्विकली ॲक्सेसिबल असतात. त्यामुळे आपण याला क्विक ॲक्सेस टूलबार बोलतो. ठीक आहे. ही मेन रिबन असते तुमची होम, इन्सर्ट, एनोटेट ही मेन रिबन असणार आहे आणि मेन रिबनमध्ये हे तुमचे मेन मेनू बार आहे. ठीक आहे. मेन मेनू बारमध्ये मग तुम्हाला डिफरंट पॅनल शो होतात. फर्स्ट पॅनल आहे ड्रॉ, मॉडिफाय पॅनल, एनोटेशन, लेयर्स, ब्लॉक्स ठीक आहे. हे डिफरंट पॅनल्स आपल्याला यूज करून ड्रॉइंग क्रिएट करायचे असते. आता इथे ड्रॉ पॅनलमध्ये बघितलं तर जे काही तुमचे 2Dचे शेप्स असतात लाइक सर्कल आहे, आर्क आहे किंवा रेक्टँगल आहे, लाईन जे तुमचे 2D चे जे क्रिएशनचे कंपोनंट्स असतील किंवा अ, काय म्हणू शकतो आपण टूल्स असतील ते तुम्हाला कुठे अवेलेबल असतात तर ड्रॉ टूल्समध्ये. ड्रॉ पॅनलमध्ये ते सगळे टूल्स तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर त्याचे तुम्हाला मॉडिफिकेशन करायचे असतील. मॉडिफिकेशन इन द सेन्स एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करायचा आहे किंवा रोटेट करायचा आहे किंवा त्याचे कॉपीज हवे असतील, स्केल करायचं असेल, स्ट्रेच करायचं असेल, ते सगळे मॉडिफिकेशन्स तुम्हाला इथे मॉडिफाय पॅनलमध्ये मिळतात. ओके. एनोटेशन हा टॅब पूर्ण आपण कशासाठी यूज करतो तर टेक्स्टिंग आणि डायमेन्शनिंगसाठी यूज करणार आहे. जे काही टेक्स्ट आणि डायमेन्शन आपण प्रोव्हाईड करतो आपल्या ड्रॉइंगमध्ये त्यासाठी आपण एनोटेशन बघणार आहोत. की लेयर्सचा पार्ट असणार आहे. लेयर्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले होते लेयर्स एक्झॅक्टली कशाला यूज करतो. हं. ठीक आहे. त्यानंतर ब्लॉक्स पण इथे आहेत. ब्लॉक्स काय असणार आहेत? जे काही तुमचे कंपोनंट्स असतात, जे तुम्हाला सारखे-सारखे यूज होणार आहे. त्याला तुम्ही ॲज अ ब्लॉक म्हणून सेव्ह करू शकता. एक ग्रुप क्रिएट करणार आहे तो. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण डोअर्स आणि विंडोज मोस्टली घेतो किंवा आपले फर्निचरचे आयटम्स असतील, त्याला आपण काय करतो तर ब्लॉक्समध्ये कन्व्हर्ट करतो. ओके. आता यामध्ये झूम इन, झूम आउटसाठी आपल्याला स्क्रोलचा यूज करायचा आहे. इथे या ज्या लाईन्स दिसतात आहेत तुम्हाला, या असतात ग्रिड लाईन्स. ओके. ग्रिड लाईन्समध्ये इथे आपल्याला आपलं ड्रॉइंग हे आहे क्रिएट करावं लागतं. आणि हा जो मूव्हिंग दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा कर्सर आहे तुमचा. कर्सरला इथे क्रॉस हेअरचं सिम्बॉल त्यांनी प्रोव्हाईड केलंय. क्रॉस हेअर ठीक आहे, क्रॉस साइन मध्ये मध्ये आहे म्हणून त्याला क्रॉस हेअर बोलू शकतो. माझी स्क्रीन व्हाईट आहे तर असं ग्रीडमध्ये कसं आणू त्याला?
स्क्रीन काय झालं, ब्लॅक मध्ये हवी आहे. व्हाईट व्हाईट हा ब्लॅक हवी. हा, काय करा की कर्सरवर राईट क्लिक करा, इथे ऑप्शन मध्ये जा आणि ऑप्शन मध्ये गेल्यानंतर ते डिस्प्ले मध्ये बघा कलर थीम डार्क आहे ना, तर तिथे लाईट करून बघा. इथून झाली तर ठीक आहे, नाही तर मग इथे खाली अजून एक ऑप्शन मिळतो कलर्स मध्ये, तर इथे कलर्स मध्ये इथून ब्लॅक कलर चूज करा. मग व्हाईट असेल त्याला ब्लॅक मध्ये ठेवा. हा. ठीक आहे. हम्म. हा ठीक आहे झालं. झालंय ना. हा, ओके. हम्म. आता त्यानंतर इथे हा जो दिसतोय तुम्हाला, हा व्ह्यू क्यूब असणार आहे. व्ह्यू क्यूब मध्ये आपल्याला डायरेक्शन दिले आहेत, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ठीक आहे. व्ह्यू क्यूब मध्ये आता व्ह्यू बघितला तर तो तुमचा टॉप मध्ये सेट असतो. टॉप मध्ये सेट आहे म्हणजे काय, तर आपण टॉप व्ह्यू मधनं बघतो तर आपल्याला काय दिसतात, तर दोन ऍक्सिस विजिबल असतात. कोणत्या ऍक्सिस असतील त्या एक्स आणि वाय ऍक्सिस. म्हणजेच काय, लेंथ आणि विड्थ फक्त दिसते तुम्हाला टॉप व्ह्यू मधनं जर तुम्ही बघत असाल तर. ठीक आहे. हम्म. टॉप व्ह्यू म्हणजेच काय, 2D. ऑटोकॅड 2D साठी आपण टॉप व्ह्यू यूज करतो. आता ऑटोकॅड मध्ये आपल्याला वर्क प्लेस जे आहे ते सेट करावे लागतात. ठीक आहे. टोटल 3 वर्क स्पेस तुम्हाला अवेलेबल आहेत ऑटोकॅड मध्ये. त्यातले जे 2 असतात ते 3D साठी आणि जो एक उरलेला आहे तो आपण 2D साठी यूज करतो. आता वर्क स्पेस कुठून आपण सेट करणार, तर इथे खाली काही कीज दिसतात तुम्हाला. या कीज मध्ये तुम्हाला एक सेटिंगचा टॅब मिळतो. तर याच्यामध्ये तुम्हाला वर्क स्पेस अवेलेबल आहे. की वर क्लिक करते मी, तिथे तुम्ही बघू शकता 3 वर्क स्पेस तुम्हाला अवेलेबल आहे. त्यातला फर्स्ट असणार आहे तुमचा ड्राफ्टिंग अँड अनोटेशन. त्यावर सेट आहे म्हणजे काय, हा ऑटोकॅड 2D साठी यूज करतो. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, ऑटोकॅड 2D साठी आपण कोणता वर्क स्पेस यूज करतो, तर ड्राफ्टिंग अँड अनोटेशनचा. ठीक आहे. बाकी 3D बेसिक्स आणि 3D मॉडेलिंग हे आपण 3D मध्ये बघणार आहोत. बट ऑटोकॅड 2D साठी कोणता असणार आहे, तुमचा ड्राफ्टिंग अँड अनोटेशन. त्यावर माझं अच्छा. वर्क स्पेस इथे सेट असणार आहे. ठीक आहे. 2D म्हटल्यावर 2 डायमेन्शन इथे तुम्हाला प्रोव्हाइड होतात, एक्स आणि वाय. पण हे जर तुम्ही व्ह्यू क्यूब थोडा चेंज केलं, इथे होम टॅब वर मी क्लिक करते, तर काय होतं, मला झेड ऍक्सिस पण विजिबल होतं. आणि सिमिलरली माझं इथे व्ह्यू क्यूब पण थोडा चेंज झालाय. मला लेफ्ट व्ह्यू अवेलेबल आहे, फ्रंट व्ह्यू आहे, राईट वगैरे, इथून सगळे व्ह्यूज तुम्ही ऍक्सेस करू शकता. बट हे कधी करणार आपण 3D मध्ये. सध्या आपल्याला 2D बघायचंय. सो मग इथे जो आपला टॉप व्ह्यू आहे तो मी व्ह्यू क्यूब टॉप व्ह्यू मध्ये सेट करा. ओके. नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट, वेस्ट हे 4 डिरेक्शन प्रोव्हाइड केल्यात. ठीक आहे. आपल्याला अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्र क्रिएशन करावं लागतं, जे काय फ्लोर प्लॅनिंग करतो. सो वास्तुशास्त्र हे कशावर डिपेंड असतं, तर आपल्या डिरेक्शनवर डिपेंड असतं. तर या डिरेक्शन आपल्याला त्यासाठी प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. इन केस सपोज माझा जो प्लॉट आहे त्याचा नॉर्थ डिरेक्शन इथे लेफ्ट साईडला आहे, बट इथे व्ह्यू क्यूब मध्ये नॉर्थ तर टॉप मध्ये दाखवते. सो मी इथून हे जे 2 एरो आहेत त्याच्याने मी त्याला असं रोटेट पण करू शकते. ठीक आहे. सो लेफ्ट साईडला माझी नॉर्थ डिरेक्शन आली. सो इथे तुम्ही आता तुमचं प्लॅनिंग जे आहे ते क्रिएट करू शकता. ओके. याच्यामध्ये अजून एक, इथे टॉगल टूल्सच्या जस्ट वरती एक व्हाईट रिबन दिसतोय. ही व्हाईट रिबन तुमची कमांड लाईन असते. ओके. कमांड लाईन काय करते, जेव्हा कोणते टूल्स तुम्ही इथून घेता तर त्याचं एक्झॅक्टली काय फंक्शन असणार आहे, तर ते फंक्शन आपल्याला शो करण्यासाठी कमांड लाईन आपण युज करतो. ठीक आहे. इन केस कमांड लाईन जर तुमची शो होत नसेल, ठीक आहे, सपोज इन केस माझी इथे कमांड लाईन शो होत नाहीये, तर परत आणण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट की यूज करायची असते, कंट्रोल आणि 9. ठीक आहे. कंट्रोल आणि 9 अच्छा. सायमल्टेनियसली तुम्ही प्रेस करा, तर तिथून तुमचे कमांड लाईन येऊन जाईल. किंवा कमांड टाईप जरी केलं तुम्ही तरी पण ते येऊन जाणार आहे. तिथं शॉर्टकट की असणार आहे कंट्रोल 9. ओके. आता इथे काय होतंय, ठीक आहे, इथे मला माझं ड्रॉइंग क्रिएट करायचं आहे. मी झूम इन झूम आउट करते तर काय होते, माझे एक्स वाय ऍक्सिस पण मूव्ह होतात ते. ठीक आहे. डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतो यामुळे. म्हणजे इथे जर आपण ड्रॉइंग क्रिएट केलं तर त्यामध्ये काय होते, माझे ऍक्सिस पण मूव्ह होतात. बट मला ऍक्सिस मूव्ह नाही करायचे, मला ते कुठेतरी त्याची पोझिशन लॉक करायची. ठीक आहे. समवट मला इथे कॉर्नरला त्याची पोझिशनिंग लॉक करायची. ठीक आहे. आता याला आपण ऍक्सिस बोलतोय, बट हा एक आयकन आहे. ठीक आहे. याला ऑटोकॅड मध्ये युसीएस आयकन म्हणून नोंद केलं जातं. ठीक आहे. युसीएस आयकन काय असतं, आता सपोज मला याची पोझिशन लॉक करायची आहे, तर मी काय करते, हा जो आपला क्रॉसर आहे किंवा कर्सर आहे तो मी वर्क स्पेसवर इथे कुठेही ठेवून ते. ठीक आहे. कुठेही घेऊन गेल्यानंतर जस्ट तुम्हाला युसीएस टाईप करायचं. युसीएस टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला सेकंड ऑप्शन मिळतो युसीएस आयकनचा.
UCS आयकॉनवर मी इथे क्लिक करते. तर काय करायचंय तो ऑन तर आहे, बट आपल्याला त्याला काय करायचं त्याची पोझिशन लॉक करायची आहे. म्हणजेच काय मी इथे त्याला करणार नो ओरिजिन. नो ओरिजिन केल्यानंतर इथे बघितलं तर इथे सेट झालं. म्हणजे मी आता झूम इन, झूम आउट केलं तर माझे ॲक्सिस इथे मूव्ह होत नाही. ठीक आहे. त्याची पोझिशन काय केली आपण लॉक केली समव्हॉट एका कॉर्नरला. ओके. UCS तुम्ही इथे हं. कुठेही टाइप करू शकता किंवा कमांड लाईनमध्ये जरी तुम्ही टाइप केलं, तरी तुम्हाला ते सगळे ऑप्शन्स इथे पण मिळून जातील. UCS आयकॉन आणि आपल्याला करायचंय नो ओरिजिन. ठीक आहे. त्याची पोझिशन आपण काय केली लॉक केली. ओके. आता यामध्ये ठीक आहे. आपण बेसिक सगळे टूल्सचं बघितलं. युजर इंटरफेस आपण बघितलं कोणत्या टूलला काय बोलतात. की त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट काय असणार आहे, जेव्हा तुम्ही एखादं ड्रॉइंग स्टार्ट करता किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्ट क्रिएट करत असता, तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, तर त्याचे ड्रॉइंग युनिट्स की ड्रॉइंग युनिट्स तुम्हाला कशात सेव्ह करायचे किंवा कोणत्या युनिटवर तुम्ही ती ड्रॉइंग क्रिएट करताय. फीटमध्ये करताय, इंचेसमध्ये असेल किंवा मध्ये करत असेल. सो ते जे ड्रॉइंग युनिट आहे, ते आधी आपल्याला सेट करायला लागतं. इथे टॉगल टूल्समध्येच तुम्हाला युनिट्सचा ऑप्शन मिळतो. ठीक आहे. आता इथे टॉगल कीज जे आहेत तुमचे ते पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. कुठून करणार आहात? इथे लास्टला तुम्हाला 3 हॉरिझॉन्टल लाईन्स मिळतील. ते तुमच्या कस्टमायझेशनच्या लाईन्स असतात. त्यावर मी क्लिक करणार. ठीक आहे. ते इथे सगळे आपल्याला टॉगल टूल्स अवेलेबल आहेत. आता यातले हे जे 3D ऑब्जेक्ट्स मॅप आहे, ठीक आहे. हे 3D मध्ये आपण यूज हं. करू. सो ते सोडून बाकी सगळे 2D साठी यूज होणार आहे. सो ते तुम्ही ऑन केले तरी चालेल. ठीक आहे. इथे युनिट्सचा ऑप्शन आहे. काही-काही वेळेस हा अनचेक असेल तर इथे युनिट्स तुम्हाला दिसणार नाहीत, शो होणार नाहीत. सो मी याला ऑन करते. इथे मला युनिट्सचा ऑप्शन विजिबल आहे. की आता हा कशात सेट आहे डेसिमलमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही AutoCAD स्टार्ट करता, तेव्हा बाय डिफॉल्ट तो डेसिमलमध्ये सेट असतो. आता आपण इथे शीट ज्या क्रिएट करतो, ज्या वर्किंग शीट क्रिएट करतो, त्या डेसिमलमध्ये नाही करत, मध्ये नाही करत. आपण त्या कशात करतो, तर फीट आणि इंचेसमध्ये. ठीक आहे. सो म्हणजेच काय आपल्याला जे ड्रॉइंग युनिट्स आहेत, ते इथून चेंज करावे लागतात. ठीक आहे. ड्रॉइंग युनिट चेंज करायचं की शॉर्टकट की असेल तुमचा UN. ठीक आहे. UN टाइप करते मी. UN टाइप केल्यानंतर युनिट्सचं ऑप्शन मिळतं. एंटर करते. की एंटर केल्यानंतर युनिटचा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल यामध्ये. आता याच्यामध्ये काही स्टँडर्ड सेटिंग असतात आणि काही सेटिंग्स हे आपल्याला करावे लागतात. ठीक आहे. स्टँडर्ड सेटिंग काय असणार आहे तुमची? इथे लाइटनिंग असेल किंवा अँगल असेल, प्रिसिजन असेल, इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे नाहीयेत. ठीक आहे. स्टँडर्ड सेटिंग्स आहेत. आपल्या चेंजेस कुठे करायचे? तर या 3 टॅबमध्ये आपण चेंजेस करणार आहोत. ठीक आहे. त्यातला फर्स्ट आहे तुमचा टाइप. लेंथचा टाइप काय ठेवायचा आहे तुम्हाला? की आता इथे बघितले तर आर्किटेक्चर आहे, डेसिमल आहे, इंजिनिअरिंग, फ्रॅक्शनल आणि सायंटिफिक. ठीक आहे. आर्किटेक्चरमध्ये जर मी ठेवलं तर तो काय असेल फीट आणि इंचेसमध्ये असणार आहे. ठीक आहे. डेसिमलमध्ये ठेवलं तर तो किंवा मीटरमध्ये असणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये पण सेम तो फीट आणि इंचेसमध्ये असतो. फ्रॅक्शनल म्हणजे काय जे 1/2 किंवा 1/4 तसं फ्रॅक्शनमध्ये अगर हं. तुमचे युनिट्स असतील तर फ्रॅक्शन ठेवू शकता. सायंटिफिकमध्ये समवॉट असं मध्ये जे आपण डिनोट करतो ते सायंटिफिक असेल. ठीक आहे. मोस्टली आपण कशात काम करतो? एक तर आर्किटेक्चर असेल किंवा डेसिमल असेल. ठीक आहे. डेसिमल जर मी इथं टाइप ठेवतेय. ठीक आहे. टाइपमध्ये मी इथे डेसिमल ठेवलं. तिथं इन्सर्शन स्केलचा एक ऑप्शन मिळतो आपल्याला. इन्सर्शन स्केल काय असणार आहे? आता जर मी इथे टाइप माझं डेसिमल असेल, तर माझी इन्सर्शन स्केल एकतर मिलीमीटर येईल किंवा सेंटीमीटर येईल किंवा मीटर्स येणार. ठीक आहे. डेसिमलमध्ये हे 3 आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे. बट हे कधी जर तुम्हाला मध्ये शीट करायची असेल तर किंवा मीटरमध्ये करायचे असेल, तर इथे मीटरचं पण तुम्ही इन्सर्शन स्केल ठेवू शकता. बट आपल्याला कशात हवंय फीट आणि इंचेसमध्ये. सो इथून मी ड्रॉइंग युनिट काय ठेवते? आर्किटेक्चर ठेवणार आणि जे इन्सर्शन स्केल आहे ते फीट आणि इंचेस. आता फीट आणि इंचेस मधलं स्मॉल स्केल कोणतं आहे आपलं? इंचेस आहे. सो इथे जे इन्सर्शन हं. स्केल येणार आहे तुमचं, ते इथे काय येणार आहे? ते इंचेस येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिसिजन असणार आहे इथे. हं. आता प्रिसिजन काय असतं? सपोज मी इथे डेसिमलमध्ये ठेवते. तर 0 नंतर तुम्हाला किती डिजिट हवेत किंवा 0 नंतर किती डिजिटला तुम्हाला राउंड ऑफ करायचंय. की सपोज 1 डिजिट आहे, 2 डिजिट आहे. सो इथे ते तुमचं प्रिसिजन असणार आहे. सपोज मला 0 नंतर 2च डिजिट हवे, तर मी 0.00 ठेवते. ठीक आहे. हेच तुम्हाला आर्किटेक्चरमध्ये फीट आणि इंचेसमध्ये असतं माझं 1/2. प्रिसिजनमध्ये नाही का फ्रॅक्शनमध्येच येतंय. हां, जसं जर 1 बाय तुम्ही हां, हां. ठीक. आर्किटेक्चर ठेवला ना, तर तो प्रिसिजन तुमचा हं. 1/2, 1/4 मध्येच येणार. ठीक आहे. मग इथून तुम्ही 32 किंवा 64 पर्यंत प्रिसिजन ठेवलं तरी चालेल. प्रिसिजन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ती जी लेंथ मेजर करता किंवा त्याचे डायमेन्शन घेता, तेव्हा तो हं. ॲक्चुअलमध्ये दाखवतो.
ठीक आहे. सो ते प्रिसिजन असणार आहे तुमचं. ओके. सो लेंथचा टाईप आपल्याला आर्किटेक्चर ठेवायचं आहे आणि इन्सर्शन स्केल जे आहे ते इंचेस मध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. हे 2 सेटिंग्स करून मी इथे ओके करते. तर काय होईल, माझे इथे युनिट चेंज झाले. ओके. हम्म. तेच काय, आता मी इथे माझं ड्रॉइंग जे आहे ते स्टार्ट करू शकते क्रिएट करायला. आता याच्यामध्ये माझ्या स्क्रीनवर नाही का ग्रीड लाईन नाही आला तरी पण. ग्रेड लाईन नाही येते का? नाही येत आहे. हा. टॉगल टूल्स मध्ये सगळ्यात फर्स्ट ऑप्शन मिळतो तुम्हाला ग्रीड लाईनचा. ऑन आहे का तो? ऑन करून बघा. एक मिनिट. ऑन केला आहे. तरी पण नाही होते. हा आल्या आल्या ठीक आहे. आल्या. ओके. हम्म. ठीक आहे. सगळ्यात फर्स्ट टूल असणार आहे आपला लाईन टूल. बेसिक एक लाईन जशी आपण क्रिएट करतो, जसं आपण पेनने एक लाईन क्रिएट करतो, सेम लाईन आपण इथे सॉफ्टवेअर मध्ये पण करणार. ठीक आहे. लाईन टूल घेते मी इथे. लाईन टूल घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, जेव्हा तुम्ही कोणताही टूल इथून घेता तर सगळ्यात आधी तुम्हाला कमांड लाईन जी आहे ती रीड करावी लागते. आता इथे मी लाईन टूल घेतला. मला त्यांनी काय सांगितलं, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, म्हणजे लाईन तुम्हाला कुठून स्टार्ट करायची आहे. सपोज मला हम्म. या पॉइंट पासून मला लाईन क्रिएट करायची आहे. एक क्लिक करते मी. माऊसचे जे बटन आहे ते होल्ड करून ठेवायचं नाही, फक्त एक सिंगल क्लिक करायचं. सिंगल क्लिक केल्यानंतर की तुम्हाला लाईनचं डिरेक्शन डिफाईन करायचंय, कोणत्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला लाईन हवी आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल हवी, व्हर्टिकल हवी. सपोज मला एक अशी हॉरिझॉन्टल लाईन हवी, की इथे मी त्याला डायरेक्शन देते. डायरेक्शन दिल्यानंतर सेकंड क्लिक करा. की सेकंड क्लिक करते, स्टील मी इथे लाईन कमांड मध्येच आहे. तर सिंपल तुम्हाला एंटर करायचं किंवा एस्केप करा. तर काय होईल, तुमचा लाईन टूल जो आहे तो बंद होईल. तर इथे तुमची एक लाईन क्रिएट झाली. ओके. कशी क्रिएट केली मी लाईन? लाईन टूल घेतला, फर्स्ट पॉइंट, लाईन. सेकंड पॉइंट आणि एंटर करा. तर काय होईल, इथे एक लाईन क्रिएट होणार आहे आपली. ओके. हम्म. आता इथे बघितलं तर माझी जी लाईन आहे ती स्ट्रेट डिरेक्शन मध्ये नाही येत. ओके. मला सपोज स्ट्रेट मध्ये हवी ती लाईन, की मी इथे ट्राय करते स्ट्रेट मध्ये ड्रॉ करायचा, पण नाही. इथे काय होतंय, थोडस तो टिल्टेड जातोय किंवा स्ट्रेट मध्ये येत नाहीये. हे असं काहीतरी होतंय ते. तर आपल्याला काय होतं, की इथे जेव्हा मी लाईन टूल घेते, तिथे टॉगल टूल्स मध्ये ना एक राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑप्शन मिळेल तुम्हाला. ठीक आहे. हा असतो तुमचा ऑर्थो मोड. आता हा ऑफ आहे. हे कसं कळालं मला, कारण की बाकीचे टूल्स बघा. ठीक आहे. हे तुमचे पूर्ण असं ब्लू मध्ये दिसतात ते, म्हणजेच काय, हे सगळे ऑन असलेले टूल्स आहेत. बट हा ऑन आहे. ऑर्थो व्हाईट मध्ये म्हणजे काय, ऑफ आहे हा. मी याला ऑन करून घेते. ऑन करून घेतल्यानंतर जेव्हा मी इथून एक लाईन क्रिएट करते, तर माझी जी लाईन आहे ती बघा फक्त स्ट्रेट डिरेक्शन मध्ये रन होते. फक्त 90 डिग्री मध्ये ती लाईन जी आहे ती रन होणार. ठीक आहे. म्हणजे आता सपोज हा पॉइंट मला इथे कनेक्ट करायचा आहे, तर तो कनेक्ट नाही होणार. ठीक आहे. तुमची जी लाईन आहे ती फक्त स्ट्रेट हम्म. डिरेक्शन मध्येच इथे रन होते. सो ऑर्थो मोड काय करणार आहे, तुमचं लाईनचं जे डायरेक्शन आहे तो रेस्ट्रिंग करणार आहे फक्त आणि फक्त 90 डिग्री मध्ये. म्हणजे तुमची जी लाईन आहे ती फक्त 90 डिग्री मध्ये रन होते. तुम्ही त्याला अँगल वगैरे नाही देऊ शकत. की इन केस सपोज मी लाईन टूल घेते आणि ऑर्थो मोड ऑफ केला, तर काय होते, माझी लाईन कशीही रन होऊ शकते समवॉट या टाइप मध्ये. ठीक आहे. पण हम्म. जर माझा ऑर्थो मोड इथे ऑन असेल, तर ती फक्त स्ट्रेट डिरेक्शन मध्येच रन होतं. ओके. आता हम्म. ऑटोकॅड मध्ये ना आपण जे काही कीज यूज करतो किंवा जे काही टूल्स यूज करतो, ते आपण सारखं इथे रिबन मधनं घेत नाही. याच्यासाठी आपल्याला शॉर्टकट दिले जातात. ठीक आहे. सो ते शॉर्टकट आपल्याला लक्षात ठेव, ते आपल्याला कीबोर्डने ऍक्सेस करायला लागतात. म्हणजे सपोज आता मला एक लाईन क्रिएट करायची, तर मग मी कर्सर इथे घेऊन जाणार, मग लाईन टूल घेते. ठीक आहे. एवढं करायचं नाहीये. आपल्याला लाईन टूल साठी एक शॉर्टकट प्रोव्हाइड केलाय. ठीक आहे. सो लाईन टूल साठी तुमचं शॉर्टकट की असणार आहे एल. जर मी एल टाईप करून एंटर करते, तर काय होते, माझी लाईन टूल इथे ऍक्टिव्हेट होते. आता एंटर जो आहे तो तुम्ही एंटर कीने केला तरी चालेल किंवा स्पेस बारने केला तरी चालेल. ठीक आहे. स्पेस बार पण तुमचं ऍज अ एंटरच काम करतो ऑटोकॅड. ठीक आहे. सो लाईन टूल साठी आपण शॉर्टकट की बघितली एल एंटर. एल एंटर करा, तुमची लाईन इथे ऍक्टिव्हेट होणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट टूल आपण ऑर्थो मोड बघितला होता. ऑर्थो मोड जर तुम्हाला ऑन आणि ऑफ करायचा असेल, तर त्याच्यासाठी शॉर्टकट की असते तुमची F8. जे फंक्शनचे टूल्स असतात F. टॉप मध्ये F8. अच्छा F8.
ओके. फंक्शनचे जे टूल्स असतात तुमच्या टॉपमध्ये कीबोर्डला त्यातला जो F8 वाला टॅब आहे त्याने तुम्ही ऑन ऑफ करू शकता. आता इथे मी फंक्शन की प्रेस करते तर माझं ऑर्थो मोड इथे ऑन ऑफ होतं. ओके. किंवा मग कर्सर जर तुम्ही त्या टूलवर घेऊन जाताय तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पण दिसेल त्याची शॉर्टकट की काय असणार आहे. F8 त्याची शॉर्टकट की आहे. ओके. तर ही लाईन टूल आहे. आता लाईन आपण ही जी क्रिएट केली ती एक नॉर्मल क्रिएट केली म्हणजे डायमेन्शन वगैरे प्रोव्हाइड नाही केली. ठीक आहे. बट सपोज मला एक डायमेन्शन मध्ये क्रिएट करायचे. की सपोज मला एक 12 फीटची किंवा 10 फीटची एक लाईन मला क्रिएट करायची. तर मी कसं करणार सगळ्यात आधी तर एल एंटर केल्यानंतर मी त्याला एक फर्स्ट पॉइंट देते. मला इथून ती लाईन क्रिएट करायची. फर्स्ट पॉइंट दिला, डायरेक्शन द्या. डायरेक्शन दिल्यानंतर आता वरती बघितलं तर 4 फीट समथिंग त्याचं डिस्टन्स दिसतंय. तो ब्लू मध्ये आहे. जेव्हा तुमचे जे ते टॅब्स असतात ते ब्लू मध्ये आहेत म्हणजेच काय ते चेंजेबल असतात. आता क्रॉस हेअरच्या खाली एक 0 डिग्रीचा तुम्हाला साईन मिळतोय. तो ब्लू मध्ये नाहीये, तो ग्रे मध्ये म्हणजे काय तो ऑफ आहे. म्हणजे आपण तिथे काही टाइप नाही करू शकत. आपण टाइप कुठे करणार आहोत? आता फीट काय असेल त्याची लेंथ असेल आणि 0 डिग्री म्हणजेच काय तर तो 0 डिग्रीला 0 लेव्हलला क्रिएट होतोय. जर तुम्हाला त्याला अँगल प्रोव्हाइड करायचा असेल तर मग तुम्ही तिथे 0 ला चेंज करून अँगल टाइप करू शकता. बट मला अँगल नकोय. मला फक्त त्याची लेंथ हवी आहे. ठीक आहे. सपोज मी 5 फीट वगैरे त्याला लेंथ अप्लाय करते. मी डायरेक्ट इथे टाइप करते 5 आणि फीट साठी जो सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचं साइन असतं आपलं. ठीक आहे. सो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मी एकदा टाइप करते तर तो काय असणार आहे फीट कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. 5 फीट टाइप केलं मी ते एंटर करते. एंटर केल्यानंतर लाईन तर माझी क्रिएट झाली बट स्टील मी इथे लाईन कमांड मध्येच आहे. मला सिंपल इथून काय करायचंय परत एस्केप करा किंवा एंटर करा. तर ही जी लाईन क्रिएट झाली म्हणजे ती असेल 5 फीटची. की याचे डायमेन्शन तुम्ही मेजर करू शकता. आपण अॅनोटेशन मध्ये बघणार आहोत ते डायमेन्शन वगैरे कसे घ्यायचे. बट एक क्विकली तुम्हाला करायचं असेल तर इथे युटिलिटी मध्ये मेजरचा साईन मिळतो. ठीक आहे. मेजर मध्ये गेल्यानंतर ठीक आहे इथे बघू शकता 5 फीट त्याची लेंथ तुम्हाला विजिबल आहे. ओके. फीट मध्ये ड्रॉ केलं. इंचेस मध्ये कसं बरं ड्रॉ करणार? आता मी इथे लाईन घेते. फर्स्ट पॉइंट सपोज मला 5 फीट 4 इंचेसची लाईन हवी आहे. 5 फीट टाइप केलं मी आणि 4 इंचेस साठी डबल इन्व्हर्टेड कॉमा करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. 4 एंटर इंचेस करते. साठी डबल इन्व्हर्ट. हो डबल अच्छा. इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे. सो इथे माझे इंचेस मध्ये ठीक पण लाईन क्रिएट झाले. की मेजर करून बघितलं तर इथे 5 फीट 4 इंचेस तो घेतोय बरोबर. हा. ओके. तर हा असणार आहे आपला लाईन टूल. लाईन टूल मध्ये काय होणार आहे फक्त तुम्ही सेगमेंट्स लाईनचे जे सेगमेंट आहेत ते क्रिएट करू शकता. एक सिंपल लाईन आपली इथून क्रिएट होणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट टूल आहे आपला पॉलीलाईन. आता पॉलीलाईन पण ही एक लाईनच असते. ठीक आहे. पॉलीलाईन मधून पण आपण लाईनच क्रिएट करतो. बट आता ते तर आपण लाईन मधनं पण करतो बट स्टील आपल्याला 2 वेगवेगळे टॅब्स दिलेत म्हणजेच काय थोडाफार त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. की आता सपोज मी लाईन टूल घेते आधी. लाईन टूलने मी इथे समवट असं काहीतरी क्रिएट करते आणि सेम मी क्रिएट करते पॉलीलाईनला. या दोघांमध्ये डिफरन्स काय? मी जेव्हा लाईनला सिलेक्ट करते तर काय होतं ते हे माझे सेपरेट सेगमेंट इथे सिलेक्ट होतात ते लाईनसाठी. पण हेच जर मी पॉलीलाईनला सिलेक्ट केलं तर काय होतंय की ओव्हरऑल लाईन माझी सिलेक्ट पूर्ण होते. सिलेक्ट. म्हणजेच काय पॉलीलाईन जी असते ती तुमची कंटिन्युअस लाईन असणार आहे. ओके. अच्छा. एवढाच डिफरन्स असतो लाईन आणि पॉलीलाईन मध्ये. लाईन जी आहे ती तुमची सेपरेट सेगमेंट मध्ये सिलेक्ट होते आणि पॉलीलाईन जी आहे ती 1 क्लिक मध्ये पूर्ण सिलेक्ट होणार आहे. कंटिन्युअस लाईन असते, कनेक्टेड लाईन असते. ठीक आहे. की पॉलीलाईन साठी शॉर्टकट की असणार आहे PL. PL टाइप करून एंटर करा तर काय होईल पॉलीलाईन टूल इथे तुमचा ऍक्टिव्हेट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टूल असणार आहे सर्कल. आता सर्कल मध्ये ना टोटल 6 टाइप्सचे सर्कल्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. की आपण बघूयात 1 बाय 1 कसे क्रिएट करायचे. की फर्स्ट असणार आहे आपला सेंटर रेडियस. की सेंटर रेडियस म्हणजे काय तर जर तुम्हाला एखाद्या सर्कलची रेडियस माहिती असेल तर तुम्ही सेंटर रेडियसचा टॅब यूज करू शकता. ओके. सेंटर रेडियस घेते मी इथून. सेंटर आणि रेडियस दोन आपल्याला डिफाईन करायचे म्हणजे काय मी त्याचा एक सेंटर पॉइंट देते आणि त्यानंतर त्याची रेडियस डिफाईन करते. ठीक आहे. रेडियस सपोज मी 1 फीट देते आणि एंटर केलं तर हा काय झाला 1 फीट रेडियस मध्ये क्रिएट झालाय माझा सर्कल. ओके.
त्यानंतर नेक्स्ट असणार आहे सेंटर डायमीटर. सेंटर डायमीटर म्हणजे काय, इथे आपण रेडियस डिफाईन केली, इथे आपल्याला फक्त डायमीटर डिफाईन करायचा. डायमीटर देते मग मी 3 फीट एंटर, तर हा 3 फीट डायमीटर मध्ये ड्रॉ होईल. ओके, आणि हा रेडियस मध्ये ड्रॉ होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे आपला 2 पॉइंट. आता 2 पॉइंट काय असणार आहे की सपोज एक सर्कल आहे, मला त्याचा रेडियस किंवा डायमीटर माहिती नाहीये, की मी सिंपल फर्स्ट पॉइंट इथे देते आणि सेकंड पॉइंट इथे देते, तर काय होईल, तो 2 पॉइंट मध्ये क्रिएट होणार. आता हा आपण कुठे यूज अच्छा. करू शकतो, सपोज इथे मला एक सर्कल इथे क्रिएट करायचं आहे, बट याच्यामध्ये ना मला या 2 लाईन मधलं डिस्टन्स एकतर माहिती पाहिजे. या 2 लाईन मधलं डिस्टन्स काय असेल, एक तर मी त्याचा डायमीटर घेईल किंवा रेडियस घेईल, त्या लाईन मधलं डिस्टन्स माहिती असेल, किंवा जर मला रेडियस आणि डायमीटरची व्हॅल्यू जरी प्रोव्हाइड केली, तर मग मी इथून डायरेक्ट हा पण ऑप्शन यूज करते. बट माझ्याकडे रेडियस नाहीये, डायमीटर नाहीये किंवा 2 लाईन मधलं डिस्टन्स पण नाहीये, बट स्टील मला इथे एक सर्कल क्रिएट करायचं आहे, तर त्यासाठी आपण काय करतो, मग 2 पॉइंट सर्कल यूज करतो. म्हणजेच काय, तर फर्स्ट पॉइंट माझा इथे येईल आणि सेकंड पॉइंट माझा इथे येईल, तर काय होईल, या 2 लाईन मध्ये माझा एक सर्कल क्रिएट होणार आहे. ओके, 2 पॉइंट सर्कल असणार आहे, की तुम्ही असं रॅन्डम बाहेर कुठे पण त्याला क्रिएट करू शकता. 2 पॉइंट मध्ये क्रिएट होत होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे 3 पॉइंट. इथे 2 पॉइंट मध्ये क्रिएट केलं, इथे आपल्याला 3 पॉइंट मध्ये क्रिएट करायचं, म्हणजेच काय, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 क्लिक मध्ये तुमचं एक सर्कल क्रिएट होणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे टॅन रेडियस. आता टॅन काय असणार आहे, तर टँजंट असतं. टँजंट कशाला प्रोव्हाइड करतो आपण, सर्कललाच असणार आहे तुमची टँजंट. म्हणजे काय, सर्कल. हे जे हा. लास्टचे 2 ऑप्शन आहेत तुमचे, ते फक्त सर्कलवरच अप्लाय होणार. ओके, आता सपोज इथे 2 सर्कल आहेत माझे, मला या 2 सर्कलच्या मध्ये एक तिसरा सर्कल क्रिएट करायचा आहे, तर ठीक आहे, मी 2 पॉइंट पण इथे यूज करू शकते, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट. ठीक आहे, बट याच्यामध्ये मी रेडियस किंवा डायमीटर डिफाईन नाही केला, जस्ट मी 2 पॉइंट क्लिक केले आणि माझा एक सर्कल क्रिएट झाला. बट सपोज मला इथे सर्कलचं रेडियस माहिती आहे, किती रेडियस मध्ये मला तो क्रिएट करायचा. ठीक आहे, तर त्यासाठी आपण कोणतं यूज करणार, तर टँजंट रेडियस वाला. ठीक आहे, टँजंट सपोज मग मी ही एक टँजंट सिलेक्ट करते आणि सेकंड टँजंट ही सिलेक्ट करते, आणि मग सपोज 6 इंचेस वगैरे मी त्याला रेडियस येते. ठीक आहे, 6 इंचेस घेत नाहीये, थोडं जास्त देऊयात आपण. फर्स्ट, सेकंड, 1 फीट देते मी, तर काय होईल, इथे 1 फीट रेडियस मध्ये माझं एक सर्कल क्रिएट होईल. आता याचे टँजंट बघितले तर इथे बघा, तो मॅच झालाय प्रॉपर. या सर्कलला पण झालंय आणि सिमिलरली या सर्कलला पण तो मॅच झालाय. म्हणजेच काय, टँजंट आणि या सर्कलचे रेडियस असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्ट सर्कलचा टाइप आहे टॅन आणि टॅन. म्हणजेच काय, 3 सर्कलचा टँजंट तुम्हाला इथे प्रोव्हाइड करावे लागतील. ठीक आहे, सपोज मी फर्स्ट टँजंट इथे घेते, सेकंड टँजंट ही असेल आणि थर्ड टँजंट ही असेल, तर काय होईल, त्या 3 टँजंटला मॅच करत माझं एक सर्कल क्रिएट होणार आहे इथे. ओके, हे हा. असतील तुमचे सर्कलचे टोटल 6 टाइप्स. ठीक आहे, आता लाईन साठी आपण शॉर्टकट की बघितली होती, एल, पॉलीलाईन साठी PL, मग सर्कल साठी काय असेल बरं, सी एंटर. येस, सी टाइप करून एंटर करा, तिथे तुमचं सर्कल टूल ऍक्टिव्हेट होणार आहे. ठीक आहे, शॉर्टकट की एवढ्या पण काही अवघड नसतात, जे तुमचे पहिले इनिशियल लेटर्स असतील त्या टूलचे, तेच तुम्ही टाइप करून एंटर करा, तर तुमचा तो टूल जो आहे तो ऍक्टिव्हेट होईल. ओके, आता याच्यामध्ये आपण स्नॅप्स बघूयात, खालचे जे टॉगल टूल्स आहेत ते बघूयात, कोणते यूज करतो आपण. त्यातला फर्स्ट असणार आहे तुमचा ग्रीड लाईन, ज्या या बघितल्या होत्या आपण, त्या जर तुम्हाला नको असते, आता हा ऑप्शन ऑन आहे आपला, ऑन आहे म्हणूनच काय, तर आपल्याला ग्रीड लाईन्स इथे विजिबल दिसतात. जर मी याला ऑफ करते, तर काय होतील, त्या ऑफ होऊन जातील किंवा हाईड होऊन जातील, की परत तुम्ही ऑन त्याला इथूनच करू शकता. त्यानंतर इथून स्नॅप सेटिंग, आपण स्नॅप मोड चेंज करतो. ठीक आहे, आता ऑटोकॅड 2D मध्ये जो आपण स्नॅप मोड यूज करतो, तो असणार आहे रेक्टँगल ग्रीड स्नॅप. म्हणजे हे जे ग्रीड दिसतात ते त्या रेक्टँगल मध्ये सेट आहेत. इथून स्नॅप सेटिंग मध्ये गेले, तिथे ग्रीड स्नॅप बघितलं तर तो काय आहे, रेक्टँगुलर स्नॅप आहे. रेक्टँगल स्नॅप तुम्हाला यूज करायचा असतो कशासाठी, ऑटोकॅड 2D ड्राफ्टिंग साठी. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये एक
ग्रिड बघितली तर याच्यामध्ये काही स्पेसिंग दिले त्यांनी. ठीक आहे, हे एक्स स्पेसिंग असणार आहे आणि हे वाय स्पेसिंग असणार आहे. एक्स काय असतो हॉरिझॉन्टल आणि वाय असेल व्हर्टिकल. जर तुम्हाला ग्रिड लाईन मध्ये चेंजेस करायचे असतील, जर ग्रिड लाईनचं डायमेन्शन चेंज करायचं असेल, तर इथे स्नॅप सेटिंग मध्येच तुम्हाला तो ऑप्शन मिळतो. ठीक आहे, इकडे आहे ग्रिड एक्स स्पेसिंग आणि ग्रिड वाय स्पेसिंग. इथून तुम्ही चेंज करू शकता. आता इथे हाफ इंचेस आणि हाफ इंचेस त्यांनी प्रोव्हाइड केले. तुम्ही इथून चेंज करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार. ठीक आहे, तर हे असणार आहे तुमचे स्नॅप सेटिंग. ठीक आहे, कन्स्ट्रेंट जो आहे तो तुमचा ऑफ फर्स्ट येणार आहे. जर मेकॅनिकल पर्पज साठी तुम्ही काही क्रिएट करत असाल, मेकॅनिकलची ड्रॉइंग क्रिएट करत असाल, तर त्यासाठी हे कन्स्ट्रेंट वगैरे यूज करतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट डायनॅमिक इनपुटचा ऑप्शन आहे. डायनॅमिक इनपुट म्हणजे काय? जेव्हा मी इथून एखादा टूल घेते, आता टूल घेतल्यानंतर क्रॉस हेअरच्या साईडला मला काही टॅब्स मिळतात. ठीक आहे, 3 टॅब्स मिळतात. फर्स्ट टॅब मध्ये काय लिहिलंय? स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. त्यानंतर त्याचं लेंथ आणि विड्थ वगैरे इथे दिसतात आपल्याला. ठीक आहे, सर ते जे टॅब्स असतात ते असतात तुमचे डायनॅमिक इनपुट. की इन केस सपोज मी हा डायनॅमिक इनपुटचा ऑप्शन ऑफ करतेय आणि जर मी इथून लाईन वगैरे काय घेते, ठीक आहे, तर तो टूल ऍक्टिव्हेट झालाय की नाही ते पण आपल्याला कळत नाही किंवा त्याचे डायमेन्शन पण कळत नाही. ठीक आहे, तर ते जे डायनॅमिक इनपुट आहेत, ते जे बॉक्स आहेत ते हाईड होऊन जातात. ठीक आहे, जर जर कधी तुमचे ते हाईड झाले तर ते तुम्हाला सिम्पली ऑन कुठून करायचे, तर टॉगल टूल्स मध्ये तुम्हाला डायनॅमिक इनपुटचा ऑप्शन मिळतो. ओके, तर इथून तुम्ही त्याला ऑन करा, इथे तुम्हाला परत ते अवेलेबल होऊन जाते. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ऑर्थो मोड, जो आपण बघितला होता की स्ट्रेट डिरेक्शन साठी आपण तो यूज केलेला. की त्यानंतर आता सपोज मी इथे एक लाईन क्रिएट करते, लाईन क्रिएट केली, परत मी लाईन टूल घेते. सपोज मला या पॉइंट पासून व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये एक लाईन क्रिएट करायची, तर मी ते कर्सर या साईडला घेऊन जाते, तर मला एक एंड पॉइंट म्हणून एक स्नॅप मिळतो. ठीक आहे, स्नॅप्स काय असतात, तिथे ग्रीन मध्ये तुम्हाला एक रेक्टँगल क्रिएट झालाय, तिथे तुम्हाला ऑप्शन आलाय एंड पॉइंट. ठीक आहे, सो हे जे असतात ते तुमचे स्नॅप्स असतात. की स्नॅप सेटिंग पण आपल्याला करावी लागते. किंवा सपोज मी इथे लाईन घेते आणि याला ट्रेस करते, मला सपोज सेंटर पासून लाईन हवी, तर मिड पॉइंटचा पण मला स्नॅप मिळतोय. मिड पॉइंट जो आहे तो तुम्हाला ट्रायंगल मध्ये शो होतो आणि जो एंड पॉइंट असणार आहे तो तुम्हाला कशात होणार आहे, तर रेक्टँगल मध्ये किंवा स्क्वेअर मध्ये शो होतो. आता हे कशामुळे शो होतात ते मला, कारण की जे माझे स्नॅप्स आहेत ते ऑन आहेत म्हणून. स्नॅप्स कुठून ऑन करतो आपण? टॉगल टूल्स मध्ये हा जो ऑप्शन असणार आहे तुमचा, हा स्नॅप सेटिंगचा ऑप्शन असणार. ठीक आहे, या ॲरोवर मी क्लिक करते, तर इथे सगळे स्नॅप्स मला अवेलेबल आहेत. त्यातला फर्स्ट आहे एंड पॉइंट, की एंड पॉइंट ऑन आहे म्हणून आपण इथे एंड पॉइंट जो आहे तो स्नॅप करू शकतो. सपोज मी एंड पॉइंट ऑफ करते आणि इथून लाईन घेतली, मी लाईन क्रिएट करते. आता सेम लाईन मला इथून क्रिएट करायची, तर मला इथे एंड पॉइंटचा स्नॅप नाही मिळते, नियरेस्ट म्हणून मिळतो. ठीक आहे, ते कशामुळे? कारण की आपण स्नॅप जो आहे तो ऑफ केला म्हणून. की जर मी इथून एंड पॉइंटचा स्नॅप ऑन करते आणि आता लाईन घेते, तर मला इथे एंड पॉइंटचा स्नॅप मिळेल. किंवा सपोज मिड पॉइंट हवा असेल मला, जर मी मिड पॉइंटला इथून ऑफ केलं आणि परत लाईन घेते, ठीक आहे, तर इथे मिड पॉइंटचा स्नॅप पण मला मिळत नाहीये. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे जे सगळे स्नॅप्स आहेत ते ऑन ठेवावे लागतात.